नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सीसॅटला सामोरं कसं जायचं हे बघणार आहोत। राज्यसेवेचे जे दोन पूर्व परीक्षेला पेपर असतात, ठीक आहे, एक जो पेपर एक असतो आणि जो दुसरा पेपर असतो जो असतो सीसॅट, ज्यात कॉम्प्रिहेन्शन, मॅथ्स आणि रिझनिंग आणि प्लस डिसिजन मेकिंग याच्यावर जे काही प्रश्न आलेले असतात, ठीक आहे। आता काहींच्या दृष्टीने सीसॅट फार किरकोळ विषय आहे, काहींच्या दृष्टीने, पण काहींना अजूनही तो आव्हानात्मक पेपर वाटू शकतो, तो पेपर सोडवायची भीती वाटू शकते का, जरी क्वालिफाईंग त्याचं नेचर झालेलं असेल तरी। क्वालिफाईंग म्हणजे काय, तर जो पेपर 2 असतो सीसॅट, तर तो जोपर्यंत आपण पास होत नाही, म्हणजे तेवढे मार्क्स किती त्यांनी 33% किंवा 200 पैकी तुम्हाला 66च्या पुढे मार्क्स पडले, 66च्या पुढे मार्क्स पडले, तर तुमचा पेपर पहिला चेक होतो आणि पेपर पहिल्यावर मग तुमचा मेरिट डिसाइड होतं आणि मग तुमचं मेरिट ज्या पद्धतीने मार्क्स असतील त्या पद्धतीने तुमचं मेरिट लागतं। पण यासाठी तुम्हाला सीसॅट हा क्वालिफाय व्हावा लागतो। सीसॅट क्वालिफाय व्हायचं म्हणजे काय, मी आत्ताच सांगितलं, 200 पैकी तुम्हाला 66च्या पुढे मार्क्स तरी आले पाहिजे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की ॲटलिस्ट 66 मार्क्स आपण कसे आणायचे। 66च्या पुढेच जातात ॲक्च्युली, पण ज्यांना खरंच भीती वाटते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आणि हा व्हिडिओ पण नेहमी, जसं मी सगळंच तुम्हाला खरं सांगते की कधी कधी आपल्याला खूप मिसगाईड पण केलं जातं आणि शेवटी आपल्याला आपले मार्ग आपल्यालाच शोधावे लागतात। त्यातली ही गोष्ट आहे, जे मार्ग मी शोधत गेली, मी काही गोष्टींचं अवलंबित्व केलं आणि मग माझी इच्छा एवढीच आहे की जर कोणी खरंच ह्या गोष्टीला घाबरत असेल, कारण कधी कधी आपलं आयुष्य इतकं विस्कळीत झालेलं असतं की आपल्याला हे कळत नाही की आपण ही गोष्ट विचारायची कोणाला, आणि जर ही गोष्ट जर तुम्हाला खरंच कोणत्या माध्यमातून जर कळत असेल तर आणि त्याचं माध्यम जर मी ठरत असेल तर मी माझं भाग्य समजते। कारण ज्या गोष्टीला एखादी व्यक्ती वेळ देऊन त्या गोष्टीचा तिने काही वर्ष घालवलेले असतात आणि त्याच्यानंतर ती व्यक्तीने तिचं इनोव्हेशन केलेलं असतं, मग ती पुढे येते, कळलं तुम्हाला। तोपर्यंत ती व्यक्ती पण त्या फेजमध्ये असते, आपण लहान असतो, आपल्याला पण कळत नाही नेमकं काय असतं काय नाही, पण एक जे पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी असतात आणि त्याच्याविषयी भीती घालून ठेवलेली असते। मी पण माझ्या काळात विचारायची, तेव्हा तर सीसॅट क्वालिफाईंग नव्हता, सीसॅटवर मार्क्स काढले जायचे, त्याच्यावर मेरिट लागलं जायचं, म्हणजे दोन्ही पेपरचं कॅल्क्युलेट करून, ठीक आहे। मग एक जो वर्ग होता तो कुठेतरी मागे पडायचा सीसॅटचा, ज्यांना सीसॅट पेपर अवघड जायचा, तर मग सीसॅट आता क्वालिफाईंग नेचर केलेलं आहे। तर अगदी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना क्वालिफाय होणं अवघड वाटतं। मी आता दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगते, तुम्हाला जर हे बघा, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा संकोच बाळगायचा नसतो आणि कोणती गोष्ट सांगायला घाबरायचं पण नसतं। जर तुम्हाला सीसॅट क्वालिफाय होणं पण अवघड वाटत असेल, इट्स ओके, होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि सीसॅटचा पेपर भयावह पूर्वी पण वाटायचा, आत्ता पण जर कोणी तो हातात घेतला तो भयावह वाटतो, तर याच्यातून मार्ग आपल्याला काढायचे असतात। मी तुम्हाला माझीच उदाहरणं देते। जेव्हा मी प्रिपरेशनच्या पहिल्या फेजमध्ये होते, माझ्या वेळेस जेव्हा सीसॅट क्वालिफाईंग नव्हता, माझ्यासाठी तर ही गोष्ट फार नवीन होती। जर आपण आपल्या सिनियरला विचारायचं, शिक्षकांना विचारायचे, इतक्या वेगवेगळ्या टेक्निक सांगितल्या जायचं। आता मी इतकं बोलतीये ना कारण मी या फेजमधून गेलेली आहे आणि त्याच्यानंतर मी कसा सगळ्यांचा नाद सोडला आणि मी माझे मार्ग शोधले हे मला तुम्हाला सांगायचं आहे। आणि मी तुम्हाला हेच सांगणार आहे की सीसॅटचा पेपर मी स्वतः कसे सॉल्व्ह करते। जर तुम्हाला ही टेक्निक आवडली तर 100% तुम्ही त्या पद्धतीने जा, नसेल आवडली तर तुम्ही हा व्हिडिओ ऐकून सोडून द्या। पण याच्याने जर तुमच्या आयुष्यात चेंजेस होत असतील, तुम्ही जर राज्यसेवेच्या क्लास 1 क्लास पोस्ट 2 पर्यंत पोहोचण्यासाठी माझी कुठेतरी तुम्हाला मदत होत असेल तर मी खरंच स्वतःला भाग्यवान समजते। कारण ज्या गोष्टी बाकीच्यांना, आपण ज्यांना खूप असं रोल मॉडेल समजतो किंवा आपल्याला वाटतं ही व्यक्ती खूप भारी आहे, आणि त्यांना जेव्हा काही जे मिसगाईड केलं जातं, ठीक आहे, तर हे मिसगाईड केलं जातं त्यांनाही माहीत नसतं। आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते। आपल्याला सांगितलं जातं, ठीक आहे, हे असेलही तसं की एडिटोरियल वाचा, तुम्ही एडिटोरियल वाचणं गरजेचं आहे, पण मी तुम्हाला सांगते, पेपर सीसॅट जर तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे आणि जर तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आणि पेपर तुम्हाला फर्स्ट जो पेपर असतो त्याच्यातूनही मार्क्स काढायचे आहे, तर कशा पद्धतीने सामोरं जायचं। आता मी कोणतीही गोष्ट विथ
प्रूफ, फक्त आता मी काही गोष्टी तुम्हाला बोलून दाखवत नाही, पण हे सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस माझं स्वतःचं झालेलं आहे. जर कोणी असं म्हणत असेल की आपल्याला अवांतर खूप वाचनाची गरज असेल, लहानपणापासून आपल्याला वाचनाची आवड असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी असेल तर आपल्याला सीसॅट सोपा जातो आणि मग क्वालिफाय होतं, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या, बाजूला ठेवा. मी जे सांगते त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवून ऐका, पटलं तर घ्या, नाहीतर खरंच सोडून द्या. एक 10-15 मिनिटाचे तुम्ही वेळ द्या या व्हिडिओसाठी आणि मग तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही करायचं ते. पहिली गोष्ट तर आधी तुम्हाला हे तर कळालं की हा व्हिडिओ नेमका कोणासाठी आहे, की ज्यांचं क्वालिफाईंग मार्क्स अजूनही येत नाहीये पण ज्यांना राज्यसेवेतून पोस्ट काढायची आहे आणि कुठेतरी त्यांना तो पेपर ॲटलिस्ट क्वालिफाईंगपर्यंत पण आपला कंप्लीट होतो की नाही याचीच धास्ती असते पेपर बघून. ठीक आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला जी काही स्ट्रॅटेजी आत्ता सांगणार आहे ना, तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला तुमची टेस्ट घ्यायची असेल ना, तुम्ही अगदी कोणताच पेपर दिला नसेल, तुम्ही अगदी पहिल्यांदाच ॲपियर होत असाल ना, त्यांना मी सांगते, तुम्ही स्वतःचीच टेस्ट घ्यायची असेल ना तर तुम्ही काय करा, तुम्ही आत्ता जो 2024चा राज्यसेवेचा पेपर झालेला आहे ना सीसॅटचा, तो पेपर घ्या. आयोगाच्या वेबसाईटवरून तुम्हाला मिळेल, त्याची प्रिंट काढा आणि 2 तास लावून तो पेपर मी सांगते त्या पद्धतीने ॲटलिस्ट सॉल्व करून बघा. ठीक आहे, आणि काही जण तर ऑलरेडी ह्या फेजमध्ये असतीलच म्हणून त्यांना घाबरायची काही गरज नाही आहे, पण तुम्ही ॲटलिस्ट 2 तास लावून हा पेपर सोडवा आणि मग बघा तुमचे मार्क्स किती येतात आणि तुम्हाला घाबरायची गरज आहे का. आणि जर तरी नसतील येत तर मग तुम्ही थोडं वर्क करा त्या गोष्टीवर, जेणेकरून मग काय होईल, तुमची ती भीती मरत जाईल. जर तुम्ही राज्यसेवेचा 2024चा पेपर जर आत्ता घेतला जो झालेला आहे, त्याची आन्सर की पण तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही त्या गोष्टी म्हणजे कॅल्क्युलेट करा तुमचे मार्क्स किती येतात आणि तुम्ही 66च्या पुढे पोचताय की नाही. तुम्ही वाटल्यास मला नंतर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस आम्हाला भीती पळाली आमची आणि आम्ही हे याला सामोरं जाऊ शकतो. ठीक आहे, तर पहिली गोष्ट आता मी तुम्हाला हे सांगते, जर कोणी सांगत असेल की तुम्हाला खूप रोजचे एडिटोरियल वाचणंच गरजेचं आहे, आता बघा एडिटोरियल आत्ता सध्या तर खूप वाचणं गरजेचं आहे, कारण आपला पेपर डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे मेन्सचा, त्या दृष्टीने ती गोष्ट वेगळी. पण एक नेचर सांगते सीसॅट पेपरचं नेचर कसं असतं, आणि जरी आपल्याला बाकीचं काही वाचायला जमलं नाही, आपला रुटीन अभ्यास जरी असेल ना, तरी त्याच्यावर आपण कसं सीसॅट क्वालिफाय होतं हे मी माझ्याच भरोशावर सांगते. हे कोणीही ज्ञान मला दिलेलं नाही आहे, हे मी स्वतः ह्या फेजमधून गेलेली आहे आणि त्यामुळे मी न भीता हे तुम्हाला सांगते आहे. तर मला सांगायचं काय आहे की आपण काय करायचं, आपला रेग्युलर अभ्यास चालूच असतो, त्याच्यात सगळे विषय येतात, सायन्स असतो, भूगोल असतो, पर्यावरण असतो, इतिहास असतो, राज्यशास्त्र असतं. ठीक आहे, याच्यावरच प्रश्न म्हणजे जो आपण अभ्यास करतो ना त्याच्यावरच प्रश्न आलेले असतात. तुम्हाला जर अजून मी तुम्हाला एक सांगते, यापूर्वी मी सीसॅटचे 2 पॅसेज मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहे, जे मी स्वतः परीक्षेला सोडवलेले होते, ज्या पद्धतीने माझे उत्तर कसे टॅकल झाले, मला त्याच्यात तुम्हाला काय सांगायचं होतं, ते 2 पॅसेज मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला हे पण सांगते, एकदा आपला हा व्हिडिओ झाला ना, मी आधी ह्या व्हिडिओचा रिस्पॉन्स बघेल कसा आहे काय आहे, जर खरंच गरज असेल तर मग मी पुढचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. ठीक आहे, तर मग जर ह्या व्हिडिओला रिस्पॉन्स असेल तर मी पुढचे व्हिडिओ आणेल. आणि त्याच्यात मी काय घेणार आहे, आत्तापर्यंत राज्यसेवेचे सीसॅटचे जेवढे काही पॅरेग्राफ आलेले आहेत, सगळे तर होणार नाही आपले, पण ॲटलिस्ट जेवढे आहेत जेवढे मला वाटत आहेत आणि ज्याच्यावर मी क्वालिफाय होत आली, मी कशा पद्धतीने तो पेपर टॅकल केला ते अक्षरशः मी तुम्हाला दाखवेल. यापूर्वीचे 2 मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि हे काय मी आत्ता म्हणजे प्रिपेअर करेल आणि मग तुम्हाला दाखवेल असं नाही. ऑन दी स्पॉट मी पेपरमध्ये काय केलं होतं, मी हा पॅरेग्राफ कसा टॅकल केला होता हेच मी तुम्हाला माझ्या पेपरवरून तुम्हाला दाखवेल, जर ह्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स असला तर. अदरवाईज जर कोणाला गरज नसेल तर मी पण पुढे ही सिरीज कंटिन्यू ठेवणार नाही. तर बघा, पहिली गोष्ट तुम्हाला ही कळाली तर 33% किंवा म्हणजेच काय 200 पैकी आपल्याला 66च्या पुढे मार्क्स आले पाहिजे. तर आता पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की पेपरचं स्वरूप कसं असतं. तर पेपरमध्ये जे कॉम्प्रिहेन्शन असतं, तर एक पॅसेज पूर्ण जो असतो पूर्ण मराठीत असतो, म्हणजे 10 ते 12 पॅसेजेस असतात. आता मी मोजले नाही आहे, मी अंदाजे बोलते आहे, पण तुम्ही 10 घेऊन चला. त्याच्यातले एक पॅसेज असतो जो टोटली मराठीत असतो, ज्याचं इंग्लिश भाषांतर नसतं. दुसरा एक पॅसेज असतो तो इंग्लिशमध्येच असतो, जो मराठीत नसतो. म्हणजे 2 लँग्वेज झाल्या तुम्हाला, एक जो फक्त मराठीत असतो, जो इंग्लिशमध्ये नसतोच, फक्त मराठीत. एक इंग्लिशमध्ये असतो,
हो, म्हणजे असे झाले एक मराठीचा एक इंग्लिशचा. बाकीचे समजा जे 8 पॅसेजेस राहिले आहेत ते दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला दिलेले असतात. म्हणजे समजा आपल्याला एखादी गोष्ट अडली मराठीतली तर आपण इंग्लिशमध्ये ते बघू शकतो. असे दोन्ही भाषांतरित ते पॅसेजेस असतात. ठीक आहे. तर आता हे पॅसेज कोणत्या बेस्ड असतात तर बघा, अध्यात्म असतं, पॉलिटी असतं, इकॉनॉमिक्स असतं, याच्यावर हे सगळे पेपर आपले म्हणजे पॅसेजेस अवलंबून असतात. ठीक आहे. तर आता तुम्हाला हे कळालं. नंतर हे झाल्यानंतर बाकीचे जे काही प्रश्न असतात ते मॅथ्स रिझनिंगवर किंवा अजून वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात, त्याच्यावर हा पेपर सगळा. बरं, प्रश्न किती असतात? टोटल 80 प्रश्न असतात. हे पण लक्षात ठेवा, टोटल 80 प्रश्न असतात. आणि जो पहिला पेपर असतो त्याच्यात आपल्याला टोटल 100 प्रश्न असतात. आणि 100 प्रश्न आपला जो काही स्कोर येतो त्याला आपल्याला 2ने गुणाकार करायचा असतो आणि मग तो आपला खरा स्कोर असतो. बरोबर. आणि याच्यात आपला जो स्कोर येतो तो टोटल 2.5ने गुणायचं असतं आणि मग तो आपला स्कोर येतो. आता नीट ऐका मी काय सांगते आहे. मी तुम्हाला पेपरचं स्वरूप सांगितलं की कसे ते असतात, की मराठी कॉम्प्रिहेन्शन, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि दोन्ही भाषांमध्ये असणारं पॅसेजेस दिलेले असतात. तो एक आपले हातचे मार्क्स असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंगमध्ये 76 पासून 80 पर्यंत, म्हणजे 76, 77, 78, 79, 80 असे 5 प्रश्न जे असतात ते डिसिजन मेकिंग जे आपल्या हक्काचे असतात. ठीक आहे. ते हक्काचे प्रश्न जे असतात ते आपल्याला सोडवायचे असतात. ते हक्काचे मी का म्हणते तर त्याच्यात आपल्याला आपण चुकले ना तरी त्याची निगेटिव्ह मार्किंग आपले धरल्या जात नाही. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग होत नाही, म्हणजे आपण ते हातचे मार्क्स धरू शकतो. तुम्ही चुका नाही तर नका चुकू. ठीक आहे. तुम्हाला ते मार्क्स मिळणारच आहे. म्हणजे निगेटिव्ह जरी गेलं, म्हणजे चुकलं जरी, तर त्याचे मार्क्स तुमचे कमी होणार नाही आहेत. मग त्याची मार्किंग कशी असते ते पण सांगते. म्हणजे खूप क्वचित असं होतं की तिथे 0 मार्क्स पडतात, पण त्याची रँकिंग पण अशी असते की 1.5 मार्क, 2.5 मार्क, 2 मार्क्स असे आपल्याला, आपण ज्या पद्धतीने जे चॉईस करतो ना त्यानुसार ते मार्क्स असतात. आता 1-2 मिनिट मी तुम्हाला माझाच पेपर दाखवते. हे दिसते तुम्हाला, हे जे आहेत 76 पासून 76 पासून 80 पर्यंत हे जे मी गोल गोल केलेले आहेत. ठीक आहे. हां, तर हे मार्क्स आलेले आहेत माझे. ठीक आहे. 2.5 मार्क्स, 2.5 मार्क्स, एकाला 1.5 मार्क आलेला आहे. 2.5 मार्काला मी म्हणजे तो केला नसेल टिक म्हणून. नंतर इथे कुठे 0 मार्क सध्या मला मिळालेला नाहीये. ठीक आहे. तर हे जे एवढा जो पेपर असतो ना, हे एवढे याचे निगेटिव्ह, याच्यातले एखादे 2 चुकले जरी ना तर माझे ते निगेटिव्ह मध्ये जाणार नाही. हा सेपरेट आपला हक्काचे मार्क्स असतात. ठीक आहे. आणि बाकीचे मग मी जे सोडवलेले आहेत बघा, शक्यतो म्हणजे मी तुम्हाला सांगते की शक्यतो माझे चुकत नाहीच. म्हणजे मी जर समजा आता जेवढे काही सोडवते ना त्याच्यातले हार्डली माझे ना एखादे 2 चुकतात, बाकी सगळे माझे बरोबर येतात. हां, हे पण मी तुम्हाला सांगते. तर हा झाला माझा पेपर, जे मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की अशा पद्धतीने ह्या 5 मार्क डिसिजन मेकिंगचे हे जे असतात ना प्रश्न शेवटचे, हे आपल्या हक्काचे असतात आणि ते सगळ्यात आधी सोडवायला घ्यायचे असतात. ठीक आहे. ठीक आहे. तेवढे ते मार्क्स सिक्युअर झाले. मी सांगितलं काय तुम्हाला, ते 5 म्हणजे 5 मार्क्स नाही येते. तुम्ही आता कॅल्क्युलेट करा, म्हणजे आता तुम्हीच कॅल्क्युलेट करा. ते 5 मार्क्स जे असतात आणि प्रत्येक प्रश्न 2.5 मार्काचा. हां, म्हणजे झाले किती आपले ते 12.5 मार्क्स. आपल्याला ते तसेच असतात, ज्या पद्धतीने तुम्ही ते आन्सर टिक करतात त्यानुसार. मग तुम्हाला 5 पडू दे, 8 पडू दे, 12 पडू दे, 12.5 पडू दे, ते हातचे होऊन जातात ना. आणि चुकलं तर काही होणार पण नाही. म्हणजे आधी तो सेक्शन आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचा असतो. इथपर्यंत समजलं. आता दुसरी गोष्ट, हा एक मुद्दा झाला. आता दुसरी गोष्ट मला काय सांगायची आहे, या व्यतिरिक्त जो पेपर उरतो ना, आता कॅल्क्युलेट काय करायचं मी तुम्हाला सांगते. या व्यतिरिक्त जो काही पेपर उरतो त्याच्यातले आपण ॲटलिस्ट तुम्ही हे लक्षात घ्या, 27 जर आपण सोडवले, 27, 28 जर आपण प्रश्न सोडवले तर बघा त्याचं कॅल्क्युलेशन किती होतं आणि ते किती कुठपर्यंत जातं मी तुम्हाला सांगते. बघा, नीट समजून घ्या मला काय सांगायचं आहे ते. चुकीच्या गोष्टी मनात घेऊ नका. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते कसं झालेलं आहे. म्हणजे आत्ता राज्यसेवा मुख्यला होतो जे आमची, म्हणजे मग राज्यसेवा मुख्य जी होती त्याच्यात काय झालेलं, काहींनी कॅल्क्युलेशनच चुकीचं केलं होतं त्यांच्या मार्कांचं आणि त्यांचे मार्क्स मग वाढल्यासारखे त्यांना दिसले. म्हणून याची खूप काळजी घ्या. आता जेव्हा आपण त्या
स्कोअरमध्ये बसतो ना, तेव्हा ही काळजी घ्यायची आपण मार्क्स बरोबर काढले आहेत का. नाही तर मग आपण काय करतो, क्लास लावतो, फी भरतो त्याची, आणि नंतर मग आपला रिझल्ट येतो ना, आपण त्याच्यात नापास झालेलो असतो. ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. हे काही गोष्टीत आत्ता झालेलं, राज्यसेवेला जेव्हा मी होते तेव्हा हे अनुभव सांगते मी तुम्हाला. मग ते पुन्हा त्या शिक्षकांना त्यांची फी वापस मागणं, मग शिक्षकांना पण ते प्रॉब्लेमॅटिक होतं. ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. मग शेवटी त्यांना ते कोर्सेस दुसऱ्यांना विकावे लागतात. म्हणजे हे सगळे कॉम्प्लिकेशन्स असतात. म्हणून इतकं गाफील राहू नका की तुम्ही तुमचा स्कोअर व्यवस्थित चेक करत नाहीयेत. कारण जेव्हा माझी ही स्टेज असते की मला आता वाटतंय की मी क्वालिफाय होती आहे, प्री क्वालिफाय होती आहे, मला मुख्य करायचं आहे, मला काहीतरी क्लास लावायचा आहे, मला काहीतरी करायचं आहे, तेव्हा आपण जेव्हा फी भरतो ना, त्याच्या आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण खरंच पास होणार आहोत की नाही. कळलं. नाही तर मग पुढे ते प्रॉब्लेम्स होतात. आणि आमच्या वेळेस हे झालेलं, काहींचे रिझल्टच आले नाही. मग हे सरांना म्हणजे हे बोलावं लागतं की तुम्ही कॅल्क्युलेशनच चुकीचं केलेलं. म्हणून मग मी तुम्हाला सांगते आहे, मी सुद्धा माझा सीसॅटचा पेपर म्हणजे चेक केला 2-3 वेळा. माझे राज्यसेवेचे मार्क्स चेक केले, मी बरोबर चेक केले आहे ना. बरं, माझं झालं, मी अजून दुसऱ्यांना पण दाखवून घेतलं, बाबा मी पण केलंय, तू पण एकदा करून घ्या. अशा पद्धतीने कन्फर्म झाल्यानंतर तुमचे पुढचे डिसिजन घ्या. चुकीचे निर्णय घेऊ नका, कारण हे डोळ्यांनी पाहिलेले आहेत मी गोष्टी. तर हा एक मुद्दा झाला. आता मी तुम्हाला काय सांगितलं, डिसिजन मेकिंगचे ते 5 प्रश्न बाजूला, किती 12.5 मार्काला ते प्रश्न ते बाजूला ठेवा, म्हणजे ते हातचे मार्क्स आहेत तुमचे. या व्यतिरिक्त तुम्हाला 27 प्रश्न असे सोडवायचे. 27 प्रश्न म्हणते मी, की तेवढी ॲक्युरसी तुम्हाला मेंटेन झालीच पाहिजे, तेवढी ॲक्युरसी आलीच पाहिजे. आता मग एवढी ॲक्युरसी येते का, तर हो, माझी तरी ॲटलिस्ट येते. मग ती तुमचीही, हे मी कोणासाठी सांगते आता, तर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, तुम्हाला ती ॲक्युरसी मेंटेन करावी लागेल. मग 27 मी ॲटलिस्ट सांगते, त्याच्या पुढेच सोडवायचे आहेत. कळलं का तुम्हाला. आणि ही स्ट्रॅटेजी कोणासाठी आहे, जे खरंच क्वालिफाय होण्यासाठी पण ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी आहे. आता 27 गुणिले तुम्ही 2.5 करा, आणि असं गृहीत धरा की 27 तुमचे सगळे बरोबर आहेत अशा पद्धतीने. ठीक आहे. 27 गुणिले 2.5 करा, काय आन्सर येतं, 67च्या पुढे जातं, 67.5 समथिंग असं काहीतरी येतं. म्हणजे 66च्या पुढे तुम्ही गेले, बरोबर. आपला 66ला क्वालिफाईंग आहे. बरं, 67.5 झाले, आणि प्लस त्याच्यात आपल्याला समजा काय 8, 9, 10, 12 जे काही मिळाले डिसिजन मेकिंगचे, बरोबर. तुम्ही जाता 70च्या पुढे, झाले तुम्ही क्वालिफाय. ठीक आहे. पण इथे गाफील राहायचं नाहीये. हे जस्ट मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगितलं. नेहमी तुम्हाला लीडच घ्यायची आहे बऱ्याच गोष्टींची. मी हे जस्ट तुम्हाला 27 + 5 म्हणजे किती झाले, 32. 27, 28, 29, 30, 31, 32. 32 प्रश्न तुमचे इथेच झाले. कळलं तुम्हाला. म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये हळूहळू जाता. जसं मी तुम्हाला माझे दाखवले की माझे स्वतःचे मी जेवढे सॉल्व्ह करते तेवढे बरोबरच येतात. मी तुम्हाला पुन्हा हे बघा, मी काही याच्यात तुम्हाला माझंच उदाहरण देते. हे बघा, हे जे आहेत ना, एवढे बघा दिसत आहे तुम्हाला माझे. हे तर मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवलं. तर तुमची ॲक्युरसी मेंटेन झाली पाहिजे. हे बघा, मी तुम्हाला मागच्याही माझी जी सिरीज चालू आहे, स्पर्धा परीक्षा आणि माझे अनुभव, मी तुम्हाला त्याच्यातही काय सांगितलं की जे सांगेल ते खरं सांगेल, स्वतःचे अनुभव सांगेल. म्हणूनच मी ती सिरीज चालू केली, आणि ती तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त चालू केली. तुमच्या अभ्यासाच्या याच्यात मला डिस्टर्बन्स आणायचं नाहीये. तुम्ही जेव्हा खरंच बोर झालं असेल तेव्हा तुम्ही ती सिरीज ऐकू शकता. तर हे पण मी तुम्हाला का दाखवते, कारण हा तुमचा विश्वास बसायला पाहिजे की मी जे सांगते ते खरंच सांगते. तर ॲक्युरसी, आणि आता कोणाला जर वाटत असेल मॅडम इतके बरोबर येतातच का, तर हो, 100% येतात. 100% ठीक आहे मी म्हटली, पण ॲटलिस्ट प्रॅक्टिस करून तरी येतात. तर मग आता पुढे ऐका मला काय सांगायचं आहे. इथे जर तुमचे 32 होऊन गेले, 32 झाले म्हणजे, आणि ते पण ॲक्युरसी होऊन जातात, म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये पोहोचले. ठीक आहे. त्याच्या पुढे तुमच्या हातात वेळ असेल तर तुम्ही नक्की रिस्क घ्या, पण जी रिस्क घ्यायची आहे ती बरोबर घ्या. म्हणजे असं नको तुम्ही 32 ॲक्युरसी ठेवली किंवा 27ची ॲक्युरसी ठेवली, प्लस डिसिजन मेकिंगची तुम्हाला अजून ॲडिशनल लीड मिळाली, आणि नंतर तुम्ही चुकीचे टिक करत बसले. मग तुमचं काय होतं, निगेटिव्हमध्ये येत जातात. ठीक आहे, कळलं. तर अशा पद्धतीने चुकीच्या याच्यात जायचं नाही. आता दुसरी गोष्ट मला काय सांगायचं होतं की मग ते पॅसेज असतात, मग त्या पॅसेजला घाबरायला पाहिजे का, त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करायला पाहिजे का, तर अजिबात नाही. कारण मी तुम्हाला सांगते,
आपण GS1चा अभ्यास करतो, त्याच्यात खूप सारे सब्जेक्ट असतात. म्हणून मी तुम्हाला काय सांगते की कोणताही सब्जेक्ट ऑप्शनलला टाकू नका, इवन सायन्ससुद्धा, कारण त्याच्यावरचे पॅरेग्राफ आले तर तुम्हाला तोच अभ्यास पॅरेग्राफ सोडवायला येतो. फॉर एक्झाम्पल की काही हे बघा, आपल्याला काय शिकवलेलं असतं की CSATमध्ये आणि लिहिलेलं पण असतं की ह्या पॅसेजमध्ये जे काही खरं दिलेलं आहे ना, हे खरं मानून तुम्हाला उत्तरं टिक करायचे आहेत. ठीक आहे, मग त्यांनी जर असं सांगितलं की सूर्य पश्चिमेला उगवतो, तर हो, सूर्य पश्चिमेला उगवतो हे गृहीत धरूनच आपल्याला उत्तर टिक करायचं असतं. पण हे खूप रेअर केसमध्ये असतं. मी तुम्हाला सांगते, खूप सारे प्रश्न म्हणजे पॅरेग्राफ्स आहे ना, हे ह्या पद्धतीचे असतात. पर्यावरणावर असतात, सायन्सवर असतात. हां, जो टिपिकल मराठीचा पॅसेज असतो ना, तो अवघड असतो, तो समजायला अवघड दिलेला असतो त्यांनी. बाकीचे हे टॉपिक आहे ना, मोस्ट ऑफ सोपे असतात. म्हणजे जेवढं मी आत्तापर्यंत बघितलं आहे, हे कोणते 2017-18 नंतरचे जे पेपर आहेत त्याच्यात मी जेवढे बघितले आहेत ना, पॅरेग्राफ टफ लेवलचे अजिबात नसतात. ठीक आहे, बरं, मग मी काय करते सोडवताना, काही जण म्हणतात की पॅसेज वाचा मग प्रश्नांकडे जा. मी माझी स्ट्रॅटेजी सांगते, तुम्ही दोन्ही टाईपने करून बघा. मी माझीच सांगते, दुसरी स्ट्रॅटेजी मी वापरतच नाही, तर मी ते सांगणारच नाही. माझं काय असतं, मी स्वतः काय करते, मी प्रश्न बघून घेते, अगदी फास्टमध्ये ओव्हरलुक करते, त्याच्यात काय काय दिलेलं असेल, हां हे विचारलंय ते विचारलंय, त्याला गोल करते, सगळं डोक्यात घालून घेते. त्याच्यानंतर मी प्रश्न म्हणजे पॅरेग्राफकडे येते, मग मी पॅरेग्राफ वाचायला स्टार्ट करते. म्हणजे मला हे कळून गेलेलं असतं की प्रश्नामध्ये त्यांनी विचारलं काय आहे आणि मग आपल्याला पॅसेजमध्ये कशावर फोकस करायचा आहे, माझ्या डोक्यात हे ऑलरेडी झालेलं असतं. आता मी तुम्हाला हे पण सांगते, खूप मतांतर असतात. काहींना ह्या गोष्टी आवडतात, काहींना नाही आवडत. हे न आवडण्याचं सेशन नाहीच आहे आपलं. ज्यांना पटतं त्यांनी घ्या, ज्यांना नाही पटतं त्यांनी सोडून द्या. कळलं? तर माझी स्ट्रॅटेजी अशी आहे, आधी प्रश्न वाचायचे, प्रश्न वाचून झाले की पॅरेग्राफ वाचायचा. मग आपल्याला पॅरेग्राफ पण हे बघा, कधी कधी काय असतं, मी तुम्हाला हे पण सांगते, ह्याच गोष्टी मी आहे ना, मी ते जे 2 कॉम्प्रिहेन्शन घेतले ना, ह्याच गोष्टी मी पोटतिडकीने त्याच्यात सांगितलेल्या आहेत. 1-2 मिनिट फक्त. तर मग मी ह्याच गोष्टी त्या व्हिडिओजमध्ये सांगितल्या आहे आणि हे पटवून दिलं आहे की बाकीचा अभ्यास पण किती महत्त्वाचा असतो आणि तोच इथे कसा ॲप्लिकेबल होतो. तर मी तुम्हाला हे सांगितलं की मी पॅरेग्राफ कशा पद्धतीने घेत असते. हे झालं. त्याच्यानंतर आणि आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जी तुम्हाला कदाचित खोटी वाटेल पण ते खरंच आहे. काही पॅरेग्राफ इतके, म्हणजे एकदा तर असं झालेलं की वेळ संपत आली आणि पॅरेग्राफ इतका सोपा होता की म्हणजे प्रश्नच असे होते ना की जे आपले इन जनरल असतात की म्हणजे ते 4 ऑप्शन, म्हणजे आपल्याला पॅरेग्राफ वाचायची गरजच नसते. हां, म्हणजे कसं, आता हेच जे आहे ना, हे मी तुम्हाला सांगते आहे की पॅरेग्राफ वाचायची तिथे गरज नाही. पण ही रिस्क कधी घ्यायची, जेव्हा तुमचं सगळं निवांत झालेलं आहे किंवा आता तुम्हाला काही पर्याय नाही आणि तुम्हाला रिस्क घ्यायची आहे, त्या ठिकाणी तुम्ही हे घेऊ शकतात. किंवा अशाही वेळेस की तुम्ही जस्ट ओव्हरलुक केलं आणि तुम्हाला हे कळतंय की काही नाही, या पॅसेजमध्ये हेच उत्तर बरोबर आहेत. कधी कधी पॉलिटीचे पॅसेज असे असतात की आपल्याला पॉलिटीचं पाठ झालेलं असतं ना, आपण प्रश्न वाचतो, पॅरेग्राफ तर वाचलेला पण नसतो, प्रश्न वाचतो, 4 ऑप्शन असतात, आपल्याला माहिती असतं हे उत्तर आहे, मग त्याच्या खाली हे उत्तर आहे, हे उत्तर आहे, आपल्याला कळत जातं. ठीक आहे. आणि हे केल्यानंतर जेव्हा मग शेवटी आपलं मन साशंक असतात, आपण पेपरला बसलोय ना, गंमत करायला थोडी बसलोय, मग आपल्याला तर भीती वाटते, त्यामुळे आपण एक ओव्हरलुक करून ते टॅली केलेलंच असतं, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, हे झाली ही स्ट्रॅटेजी. त्या व्यतिरिक्त काही प्रश्न खरंच एवढे किचकट असतात की आपल्याला सारखं प्रश्नाकडे जायचं, पॅरेग्राफकडे जायचं, प्रश्न बघायचा, ऑप्शन बघायचे, पॅरेग्राफकडे जायचं. म्हणजे एक बाजू मी तुम्हाला सगळ्या बाजू समजावून सांगते आहे. म्हणजे कधी काही प्रश्न, हे बघा, कोणतीच गोष्ट आहे ना अशी लगेच मिळत नाहीये. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी झगडावं लागणार आहे, तुम्हाला ती भीती मरण्यासाठी तुम्हाला त्या पाण्यात उतरावं लागणार आहे. जेव्हा माणसाला पाण्यात फेकल्या जातं ना, तेव्हा तो आपोआप स्विमिंग करायला लागतो. म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी लहान होती ना, आम्हाला स्विमिंग म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, मी खूप 2रीला का कितवीला होते, माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की हिला पाण्यात फेकून देत जा तुम्ही. बरोबर, फेकायचे ते फेकायचे, मला डीपमध्ये फेकून द्यायचे. आणि मी खूप नाजूक होते, छोटीशी होती, आई मला अजूनही सांगते. पण
आता ती गोष्ट तर चूकच होती, मला डीपमध्ये फेकून द्यायचे, शॅलोमध्ये सुद्धा नव्हते फेकत, डीपमध्ये म्हणजे काही दयामाया आहे की नाही, किती लहान लेकराला ते फेकायचे. म्हणजे आता ठीक आहे तिथे होते, आता विषयांतर होतं आहे, पण जस्ट मला ते आठवलं. पण मग स्विमिंग यायला लागलं मला ते नंतर. पण शेवटी भीतीच असते ना, डीप जे असतं ते डीप असतं, खूप असतं, विचार करूनच भीती वाटते. काय पाय पुरणार आहे खाली, शॅलोमध्येच पुरायचे नाही तर डीपमध्ये काय पाय पुरणार आहे. तर मग विषयांतर झालं, त्याच्यासाठी माफी मागते. तर मला सांगायचं काय होतं की तुम्हाला काही गोष्टी म्हणजे म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही जो ओरिजिनल पेपर आहे ना राज्यसेवेचा तोच ट्राय करा. बाकी तुम्ही वाटल्यास कोणत्या म्हणजे बाहेरचे पेपर पण कोणते क्लासेसचे पण नका ट्राय करू. जर तुम्हाला ओरिजिनल फील घ्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट आयोगाचा पेपर काढा, म्हणजे तुम्हाला दूध का दूध और पाणी का पाणी लगेच सरळ कळून जाईल. ठीक आहे. आणि याच्याचसाठी मी तुम्हाला काय म्हटलं की मी मग तुम्हाला हे सायन्सचे प्रश्न मी तुम्हाला दाखवेल, मी तुम्हाला नंतर पॉलिटीचे दाखवेल, मी तिथे काय केलेलं, माझे प्रश्न बरोबर आले की नाही, माझे उत्तर चुकतायत का, माझे बरोबर येत आहेत का, काही गोष्टींचे तर मी तुम्हालाच दाखवले ना. मी तुम्हाला पुन्हा अजून दाखवते. हे बघा, मी तुम्हाला आधी 2 पॅरेग्राफचे दाखवले, हे बघा माझे बाकीच्या पॅरेग्राफचे. हा सीसॅटचाच पेपर आहे माझा. ठीक आहे. हे बघा माझं, मी तुम्हाला म्हणते ना माझं एखादं चुकतं, एखादे 2 चुकतात, अन्यथा नाही चुकत मग माझे. तर मग मी हे माझ्या अनुभवावरून सांगते ना तुम्हाला, तर मग मला हेच सांगायचं आहे की तुम्ही ट्राय करून बघा. तर एवढ्या ह्याच्यातून मला तात्पर्य तुम्हाला सांगायचं काय आहे की राज्यसेवेचा जो पेपर फर्स्ट आहे ना तो अगदी मनापासून करा. म्हणजे तुम्हाला एन्शियंट मेडिएवल पण आलं पाहिजे, तुम्हाला पर्यावरण पण आलं पाहिजे, तुम्हाला भूगोलही माहिती पाहिजे, तुम्हाला सायन्सही माहिती पाहिजे. ठीक आहे. इकॉनॉमिक्स पण माहिती पाहिजे, तुम्हाला राज्यशास्त्र पण माहिती पाहिजे. आणि जर तुम्ही हा सर्वांगीण अभ्यास केला व्यवस्थित, तुम्हाला आलं की तुम्हाला जे पॅरेग्राफ्स येतात ना कॉम्प्रिहेन्शन, तो खरं सांगते, खरं 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 सांगते, तो तुमच्या हातचा मळ होऊन जाईल. हातचा मळ माहिती आहे, इतकी सोपी स्ट्रॅटेजी असते, इतकी. पण त्याच्यासाठी आपल्याला इतकं फिरवलं जातं. पार मी तर किती जणांना विचारलेलं, तहसीलदार होते कोण काय, ते म्हणता हे असं असं करायचं, हे करायचं, ते करायचं. आपण त्या पद्धतीने जातो, समाधान काहीच मिळत नाही. बरं तुम्ही ते गणित सॉल्व करून बघा, कधी कधी आपल्याला त्याच्यातही मानसिक समाधान लाभत नाही. आणि काही काही गणितं खूप सोपे असतात, तर ते हातचे मार्क्स घेऊन घ्यायचे असतात. ठीक आहे, मी तुम्हाला ते पण सांगते. मॅथ्स एलआर जे विचारलेलं असतं त्याच्यातले जे हातचे मार्क्स असतात त्याच्याविषयी मी तुम्हाला इथे काहीच सांगितलं नाही. पण एक एवढं सांगायचं आहे की जे तिथे तुम्हाला ॲक्युरेट वाटतंय ना की तुम्हाला हे उत्तर निघणारच आहे, ते 100% गोल करून यायचे. आता हा सगळा जो खेळ होता हा ॲक्युरसीवर होता. आता मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगते, आता हे तुम्हीच करा, कॅल्क्युलेशन करून बघा. बघा काय, आता समजा तुम्ही आहे ना, जसं मी तुम्हाला दाखवलं, तुम्ही 5 प्रश्न सॉल्व केले, त्याचे समजा तुम्ही धरा तुम्हाला 11 मार्क्स मिळाले किंवा 11.5 वगैरे मार्क्स मिळाले. आणि तुम्ही बाकीचे प्रश्न सोडवले समजा 38-39. ठीक आहे, 38-39 सोडवले. आणि हे वेगळे बरं का, कोणते, जे 5 डिसिजन मेकिंगचे सोडवले आहेत ते 5 वेगळे. म्हणजे झाले किती, आता बघा 38-39 सोडवले, समजा एखादा तुमचा चुकला, म्हणजे मग तुम्ही काय करता, 38 मधून 0.25 वजा करायचे, 0.25 वजा करायचे, उरतात किती, करा कॅल्क्युलेशन करा. मी हे जस्ट एक्झाम्पल म्हणून तुमच्यासाठी आणलं की अशा पद्धतीने पेपर सोडवल्यावर तुम्ही पास होतात का. मग एक चुकला ना, आपला 1:4 रेशो आहे, 1:3 नाही आहे, 1:4 रेशो आहे. मग तुम्ही 39 प्रश्न सॉल्व केले, त्याच्यातलं एक तुमचं चुकलं. मग तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर मधून जे काही चुकलेले आहे, एक चुकलं आहे ना, त्याचे मार्क्स तुम्हाला वजा करायचे आहे. म्हणजे 38 वजा 0.25 आलं किती, 37.75. त्याला तुम्हाला गुणिले 2.5 करायचे आहे. त्याचं उत्तर किती येतं, 94.375 काय जे येत असेल ते. हे झाल्यानंतर तुम्ही इथेच क्वालिफाय होता. अजूनही तुमचे डिसिजन मेकिंगचे मार्क्स बाकी आहेत, ते काय तुमचे 10-11 जे काही मार्क्स असतील ते ॲड करा. तुम्ही 100च्या पुढे जाता की नाही सांगा मला. म्हणून मग मी तुम्हाला सांगते की तुम्ही आयोगाचाच पेपर घ्या आणि आयोगाच्या पेपरचा अभ्यास करून मग तुम्ही ठरवा की तुम्हाला सीसॅट सोपं वाटतो की सीसॅट तुम्हाला अवघड वाटतो. त्याच्यानंतर मी तुमचे प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला तुमचे सगळे कॉम्प्रिहेन्शन घेईल
आणि मग तुम्हाला मी हे दाखवेल की कशा पद्धतीने आपला राज्यसेवा मुख्याला केलेला अभ्यास आपल्याला सीटसॅटला कसा कामी येतो। ठीक आहे, तुम्हाला बाकीच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच विचारू शकता। बरं, मी जशी सीसॅटची स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली तशीच जर राज्यसेवेची हवी असेल तर मी तुम्हाला ती नक्की घेऊन येईल। एका सरांनी कमेंट केली होती की कंबाईन प्रीची स्ट्रॅटेजी जे 9 नोव्हेंबरला एक्झाम आहे ना, तर ती तर मी 100% घेऊन येणार आहे। त्याच्यावर माझं काय बोलायचं आहे, कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करायची आहे, तर तो व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। फक्त काही वेळ लागतोय काही गोष्टींसाठी, कारण बाकीचे माझे कामं चालू आहेत, तर त्यामुळे मी काही दिवसांनी कंबाईनची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येईल। तर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।